नाही सरकार. पण मग तरीही म्हणजे पवारांच्या बद्दल काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका होत्या, काही डाऊट्स होते असं आपण म्हणताय, आणि तरीही पवारांना काँग्रेस बरोबरच जायचं होतं असं होतं का? म्हणजे त्यांच्यासाठी पहाटेचा हा शपथविधी सरप्राईजच होता असं ते अजूनही सांगतात. नाही, आता त्या बाबतीमध्ये मी पूर्ण काय भाष्य करू इच्छित नाही. परंतु राष्ट्रपती राजवट लागणं, दिल्लीमध्ये भाजपावरती बैठका होणं, या बाबतीमध्ये अजितदादांनी आणि प्रफुल्लभाईंनी खुलासा स्पष्टपणाचा केलेला आहे. मलाही त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्ञात आहेत. आज मी त्या बाबतीमध्ये काय बोलू इच्छित नाही. पण आपण इतकं सगळं बोलतोय तर त्या बोलण्याला काय हरकत नाही. पण त्या साऱ्याची परिणिती तो शपथविधी झाला. टिकलं नाही ते सरकार. काही जण म्हणतात की अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ती चूक झाली. अजितदादांना जर काय त्याला उपमुख्यमंत्री केलं नसतं तर ते सरकार पुढचे 15 दिवस सुद्धा टिकलं नसतं, असा ठाम दावा प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आज आपल्या एबीपीच्या व्यासपीठावरती अत्यंत कॉन्फिडेंटली या ठिकाणी करतोय. सिक्रेट बॅलेट आलं असतं, पहिल्या दिवशी सरकार गेलं असतं. आणि त्यानंतर सुद्धा जे काय आज दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, मला नम्रपणे सांगायचं आहे आज एबीपी माझाच्या माध्यमातूनच, ज्या वेळेला माननीय पंतप्रधान महोदयांना त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अशोक चव्हाण काही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न घेऊन दिल्लीला भेटायला गेले. त्याच्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, 8 दिवसांनी संजय राऊतांचा मला फोन आला की त्यांना अजितदादांची भेट माझ्या समवेत हवी आहे. संजय राऊतांनी माझ्याकडे किमान 5 ते 6 वेळा फोन केले असतील आणि मला सांगितलं की अजितदादांना माझ्याकडे घेऊन या. ग्रँड हयात आपलं हॉटेल आहे मला वाटतं सांताक्रूजच्या आसपास. पण पहिल्या दिवशी काय दादा आले नाहीत. थोडंसं संजयजींना, राऊत साहेबांना थोडंसं वाईट वाटलं की कबूल करून दादा आले नाहीत. का नाही आले, का नाही मला माहीत नाही. पण त्या दिवशी पुण्यात थांबले. पुन्हा 2 दिवसांनी आम्हाला बोलण्यात आलं. मी पुन्हा दादांना घेऊन गेलो आग्रहपूर्वक. पण त्यावेळेला त्या ठिकाणी आजचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पण होते आणि आज उबाटा सेनेचे चिटणीस मिलिंद नार्वेकर पण तिथे होते. सुनील तटकरे, अजितदादा, संजयजी राऊत, एकनाथराव शिंदे साहेब आणि मिलिंद नार्वेकर आमची बैठक झाली. त्यावेळेला संजय राऊतांनी सांगितलं की दिल्लीवरनं पंतप्रधानांना भेटून आल्यापासून उद्धवजींच्या मनामध्ये, मी उद्धवजींची फेअरली सांगतो, त्यांनी या बाबतीमध्ये मी त्यांच्याकडे फिंगर आउट करत नाही, मी जे बोलतोय ते सत्य आहे. संजय राऊतांनी सांगितलं की दिल्लीवरनं आल्यापासून उद्धवजींच्या मनामध्ये पुनर्विचार सुरू झालाय की हे सरकार मोडावं आणि आपण भाजपावरती जावं. हे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही एकमेकाकडे बघत बसलो. पुन्हा संजय राऊतांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी विचारलं, मी सांगतोय ते खरं आहे का? शिंदे साहेबांनी पण दुजोरा दिला. मिलिंद नार्वेकरांना तोच प्रश्न त्याने विचारला, आम्ही नाही. मी परत सांगतो आणि मी जे सांगतोय हे सत्य आहे, याच्यातलं एकही वाक्य खोटं त्या ठिकाणी नाही. तासभर चर्चा झाली. त्यावेळेला तिघांच्याकडनं श्लेष असा आला की उद्धवजींच्या मनामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं असं निर्माण झालेलं आहे. स्पष्ट त्या ठिकाणी झालं होतं. पण नंतर इतरही काय घडामोडी झाल्या, त्याच्यातून ते मटेरियलाइज झालं नाही. पण पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर उद्धवजींना भाजपबरोबर सरकार बनवायचं होतं असं संजय राऊत यांनी ठामपणाने मला आणि अजितदादांना सांगितलं. आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री, आजचे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मिलिंदजी नार्वेकर त्या ठिकाणी होते. त्यांनीही संजय राऊतांच्या बोलण्याला दुजोरा दिला. तेव्हा अनहिडन कहाणी सुनील तटकरे सांगतायत. त्यांच्याकडून याबद्दलचे आणखीन काही